तर बॉलिंग मार्क वरती राजा आपल्याला पाहायला मिळतील, तर रणजित बॅटिंग मार्क वरती आहेत. पहिलाच बॉल आणि त्यावरती सिंगल धाव अर्जित होतीये. राजाचा जर विचार केला तर चांगली अशी गोलंदाजी राजाची सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आजच्या पूर्ण दिवसामध्ये. मात्र हा खराब चेंडू होता. आता इथे जर अतिरिक्त बाउन्स मिळाला असतं ना, चुकून बाकून जर चेंडू डायव्हर्ट झाला असता ना, तर मात्र कुठे ना कुठे आपण चौकार पाहू शकलो असतो. तीन धावा आहेत स्कोरबोर्ड वरती, 3 रन्स. यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. 3 धावा धावफलकावरती बिन बाद 3 अशी धावसंख्या पाहायला मिळेल. विराज आपल्याला पाहायला मिळतील यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. दोनदा प्रयत्न केला होता चेंडूला गॅदर करण्याचा, मात्र चेंडूला गॅदर करता आला नाहीये त्यांच्या माध्यमातून. इथे चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती आहे. धावसंख्या 4 पाहायला मिळेल. इथे विकेटचं पतन होतोय. अलीगल डिलिव्हरी असेल, फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. पाहू आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या क्रमांकावरती येतात. 4 धावा आहेत एका गड्याच्या मोबदला मध्ये. 5 बॉल झालेत. आणि इथे फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक दुसरा आद्रा बसत असताना पाहायला मिळेल. राजाने चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. अजयजी मोरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. जय हेअर सलूनचे सर्व आहेत. जितके प्लेयर खेळतात सगळे त्यांच्या इथंच जात असतात. इथे वाईट बॉल येईल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस वाईट बॉल येतोय. इथे देखील वाईट बॉल येतोय. वेगवान चेंडू मात्र टप्पा नियंत्रण कुठे ना कुठे कमी पडत असताना पाहायला मिळतोय. तुमच्याकडे वेग असेल त्यासोबत नियंत्रण देखील असणं गरजेचं आहे. आणि इथे देखील वाईट बॉल येतोय. जर तुम्ही 2 डॉट बॉल टाकतात वेगाने आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा देत आहेत, तर मग कुठे ना कुठे ते इक्वलाइज देखील होत असताना पाहायला मिळतं. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे आणि इथे फलंदाज होतोय बाद, विकेटचं पतन. जयेश चिके संपुष्टात. जयेश बॅक टू दी पवेलियन. कॉलिंग नव्हतं, कोऑर्डिनेशन नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये विकेटचं पतन होतोय. जयेश तंबू मध्ये जातोय, जाता जाता म्हणत असेल हमें तो अपनों ने लूटा, गेरो में का दम था. आणि इथे विकेटचं पतन होतोय. जिथे फ्रंट फुट वरती आपल्याला मॅजिक 11 संघ पाहायला मिळत होता, 4 विकेट पडल्यात ना आता ऑल आउटच्या उंबरट्यावरती संघ येऊन ठेपलाय. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, व्हायला वेळ लागत नाही. 4 गडी बाद आहेत. 9 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला चेंडू आहे. इथे बॅट्समनांना काय करायचंय, चेंडूला आडवा जेणेकरून पौला स्ट्रायकिंग एंड वरती जास्तीत जास्त ठेवा. तो जर जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंड वरती असेल तर धावा बनतील. अजून एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर 2 कंप्लीट. 2 षटकांची समाप्ती. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नेक्स्ट मॅच ईगल्स 11 विपक्ष हॅकर्स 11.
ईगल्स आणि हॅकर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी बेड इनिंग्समध्ये रिपोर्टिंग करायचं आहे. 2 षटकांची समाप्ती होती. 4 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा बॉलिंग मार्कवरती. पुन्हा एकदा राजा आपल्याला पाहायला मिळेल, ज्या राजाने चांगली कामगिरी केली प्रत्येक मॅच मध्ये. बॉल आहे डॉट बॉलची समाप्ती होऊ शकली असती, मात्र इथे एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. एक एक धाव महत्वाचा आहे परीक्षेमध्ये, एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, आणि कंपल्सरी चेसिंग असणाऱ्या स्पर्धेमध्ये एका एका धावेला इथे महत्व असो मात्र आहेच. 11 धावा आहेत. यावेळेस भाऊ कोण आहे नुसतं चेंडू पकडायला जातोय? भाऊ तुला खेळायचं होतं का? असला नव्हतं खेळायचं, फक्त फिल्डिंग. आणि इथे फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. राजाने असे 3 फलंदाज बाद केलेत. ज्यावेळेस स्टेप आउट करतात त्यावेळेस अगदी शरीरावरती टाकण्याचा प्रयत्न करतो. याला म्हटलं जातं प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता, जी मात्र राजाची आपल्याला पाहायला मिळते. तुमच्याकडे समय सूचकता असणं गरजेचं आहे. फलंदाज काय करतोय त्यावरती रिॲक्ट करून तशी कामगिरी होणं गरजेचं असतं. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आहेत. एका चेंडूचा केस शिल्लक आहे. आणि इथे विकेटचं पतन. 12 धावा धावफलकावरती. 13 धावेंचं टार्गेट. सोपं आणि मापक असं आव्हान आहे. पहिल्या मॅचेसचा विचार केला, पहिल्या 3-4 मॅचेस मध्ये धावसंख्या चांगली आपल्याला पाहायला मिळत होती, मात्र त्यानंतर कमी धावसंख्येची मॅच पाहायला मिळतीये. 12 धावा देखील डिफेंड होतात की काय असा प्रश्न होता. 10 धावा देखील शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती. त्यानंतर इथे 12 धावा आहेत, ही देखील शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल अशी आशा बाळगूया. हॅकर आणि ईगल्स दोन संघ इन ऍक्शन मध्ये. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. हॅकर, ईगल्स. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. अकाउंट ओपन होतोय धावसंख्या धावफलकावरती 1. 13 धावेंचं टार्गेट आहे. इथे देखील सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं ना. 12 पाऊंड पाठ फिरवणं गरजेचं, अंतरून पाऊंड पाय पसरणं गरजेचं, चेंडूच्या मॅरेटनुसार फटकेबाजी होणं गरजेचं आहे. आणि ती फटकेबाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. राजची समय सूचकता चांगला आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहतोय, ज्यानुसार चेंडू येतोय मॅरेटनुसार फटकेबाजी होतीये. इथे देखील एक धाव कंप्लीट होतीये. चिकी सिंगल. आता थोडासा रोहितच्या जीवामध्ये जीव आला असेल. व्हेंटिलेटर वरती होते, आता थोडासा आयसीयूच्या बाहेर निघलत. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4. पुन्हा एकदा बार बार सीमा पार. चेंडू सीमा पार. अगदी मॅच झटपट पटापट संपवण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. बॅक टू बॅक आले 2 चौकार, 19 चेंडू आणि एका धावेची गरज. आणि इथे 2 धावा. सामना झालाय फिनिश. आणि एकदाचा मॅजिक 11 संघ इथे हारलाय. घातक 11 संघ मॅच जिंकतोय. जय मोरे दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. ईगल्स विपक्ष हॅकर.
प्रदीपजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण जयदादा मोरे साहेबांचं इथे यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. जय हेअर सलूनचे सर्वे सर्व आहेत. शुभ सन्मान जो मात्र होत असताना पाहायला मिळेल.